माझं नाव आहे रूपाकौर सुरजीत सिंग भोंड. मी तक्रार म्हणजे मी असं बोलायला लागली की जे आमचे बरोबर झाले, अन्याय झालेले, आमच्या मालकाबरोबर, आमच्या दोघं लेकराबरोबर जे सुनानी केलेले ते त्यांची घरचे लोकांवर सक्त कारवाई व्हावं माझी असे अपेक्षा आहे सरकारने. पोलिसांनी आम्हाला खूप साथ दिलेले, पोलिस आम्हाला खूप साथ द्यायला लागले, पण हे लोकांवर आम्हाला भरोसा नाही आहे. हे लोक काय करायला लागले, पहिले सर्वात अगोदर नवरा बायकोच्या भांडणामध्ये घरात शिरून माझी सुनानी आणि सुनाची आईनी डायरेक्ट त्यांना बोलवलं फोन करून, आणि ते राहते धापोडीला, आणि हा फोन करून 10 मिनिटं पण झालं नाही तर ते घरात शिरल्यावर डायरेक्ट चाकूनी हत्यारांनी माझे दोघं लेकरांवर हल्ला केला. माझ्या लेकर नवरा जीव वाचवण्यासाठी गेटाच्या बाहेर पळाले, तिथं पण ते लोक खूप संख्येमध्ये होते. त्यांनी म्हणजे त्याला पळायची सुद्धी दिली नाही. हत्यारांनी चाकूनी असं पहिलं माझं बारका मुलगाला घायल केलं, कणपटीवर वार केलेले, कोयतानी हत्यारनी माझ्या मुलगाला पाठीमागं केले, 3 वार केलेले, आणि माझ्या नवऱ्याला इथं पिंटावर आणि पाठीवर आणि हातावर असं खूप जागा त्यांनी खंजर घोपकलेले, दगड मारलेले, पाया हात सगळं तोडून टाकलेले. आता मागणी काय करतात? आमची असंच मागणी आहे, फक्त माझ्या दोघं लेकरांना आणि माझ्या नवऱ्याला असं घायल केले घरात शिरून. एवढीशी गोष्टवर फक्त आमची विनंती आहे, सरकारने आम्हाला न्याय द्यावं. माझे दोघं मुलगा पण बारकं, नवरा पण अजूनपर्यंत ICU मध्ये आहे. माझं बारकं मुलगाचं 3 ऑपरेशन झालं, आज 4थं ऑपरेशन सांगितलंय. माझा नवरा ICU मध्ये आहे, आणि हे लोक थांबा नाहीये, अजूनपर्यंत आमच्या घरावर हल्ला करायला लागले, आम्हाला जीव मारायची धमकी द्यायला लागले. तुमची पोरींला उचलून नेणार, त्यांना सोडणार नाही, तुम्ही हे वेळी वाचले तरी आम्ही पुढं तुम्हाला सोडणार नाही. अट्टल गुन्हेगार लोक हे, आणि ते पिल्लू सिंग जुनी, सागर सिंग जुनी, हे जेवढे लोक आहे, सावन सिंग जुनी, त्यात माझी सून आली निहा कौर, दीपमाला कौर, तुंगल सिंग, हे सर्व लोकांवर सक्त कारवाई सरकारने करावं. सरकार अजूनपर्यंत आम्हाला साथ द्यायला लागली, हे जो पुढं पण आम्हाला देणार आहे साथ असंच अपेक्षा आहे. पण ह्यांना असं मोकार सोडू नका, यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि सक्त कारवाई करा, का की हे लोकांनी केलं कारवाई तर आमचा जीव वाचणार नाही. तर हे लोकांपासून आणि माझं दोघं कुटुंब, माझं भोंड कुटुंबाला यांच्यापासून धोका आहे, का की बारंबार आम्हाला धोक्याची वॉर्निंग भेटायला लागली यांच्याकडनं.